कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या 2 वर्षात विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। आता पंजाबमधील बर्नाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया, असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या जिल्हा शिक्षण पुरस्कार 2024 ते 25 व 25 ते 26 तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे। या सन्मानामुळे शिक्षणात गुणवत्ता वाढवण्याची चळवळ निर्माण होते। पुढील वर्षापासून शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनीच वितरित केले जातील। त्यांनी पुढे सांगितलं की माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामुळे शिक्षण क्षेत्रात लोक चळवळ उभी राहिली असून जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी तब्बल 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या प्रसंगी आमदार अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, लेखा अधिकारी अतुल अकुर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे व रामचंद्र कांबळे, अधीक्षक रवींद्र ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार विजेते रवींद्र केदार, सरनोबतवाडी व दत्तात्रय घुगरे यादववाडी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रस्ताविकात सांगितलं की कोल्हापूरला चित्रनगरीसोबतच शिक्षण नगरी म्हणून देशभरात ओळख मिळाली आहे। मिशन अंकुर, मिशन उत्कर्ष, नो मोअर बॅक बेंचर्स, निपुण AI ॲप आणि CCTV प्रणाली या उपक्रमांनी शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू केले। कार्यक्रमात EGPF संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आलं। या प्रणालीमुळे शिक्षकांना GPF स्लिप थेट मोबाईलवर मिळणार असून 1000 कोटी रुपयांचं लेखांकन या प्रणालीद्वारे पूर्ण झाल्याची माहिती अतुल अकोडे यांनी दिली। कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थितांनी शिक्षकांच्या कार्याचे आणि शिक्षण विभागाच्या कामगिरीचं कौतुक करत देशात प्रथम क्रमांक मिळवूया या निर्धाराला टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला। सूत्रसंचालन संदीप मगदूम आणि सविता कुंभार यांनी केले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।